तुम्हाला असं वाटत असेल ना, की भारताबाहेर राहणारे सगळेच लोक म्हणजे एन-आर-आय. पण तसं नाही आहे. एक वेळ भारतासाठी ते एन-आर-आय असतील सुद्धा, पण इन्कम टॅक्ससाठी एन-आर-आय कोण आहे हे समजणं फार गरजेचं आहे. कारण त्यावर ना त्यांच्या इन्कमचं टॅक्सेशन ठरतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की इन्कम टॅक्स लॉप्रमाणे एन-आर-आय म्हणजे कोण आणि कुठल्या इन्कमवरती त्यांना टॅक्स भरावा लागतो. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता बरेच जण कमेंटच्या स्वरूपात आम्हाला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांना आम्ही कमेंटच्या स्वरूपात उत्तरसुद्धा देतो. पण तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही ते कमेंट करा, जेणेकरून त्या विषयावर आम्ही एक डिटेल्ड व्हिडिओ बनवून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एन-आर-आय म्हणजे कोण? तर एन-आर-आयचा फुल फॉर्म काय आहे? तर नॉन रेसिडेंट इंडियन. मग एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स लॉप्रमाणे एन-आर-आय आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस बघितलं जातं. रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय? की ती व्यक्ती भारतामध्ये किती दिवस राहिली, म्हणजे त्या एखाद्या आर्थिक वर्षात भारतामध्ये किती दिवस राहिली ते बघितलं जातं. मग आता समजा एखादी व्यक्ती एखाद्या आर्थिक वर्षात 182 दिवसांपेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल तर त्या व्यक्तीला भारतामध्ये त्या स्पेसिफिक आर्थिक वर्षासाठी नॉन रेसिडेंट समजलं जातं. आता ही एकच कंडिशन नाही आहे, ह्याचबरोबर तुम्हाला दुसरीसुद्धा कंडिशन बघायची आहे. जर तुम्ही 182 दिवसांपेक्षा कमी आहात तर दुसरी कंडिशन काय आहे की त्या आर्थिक वर्षात तुम्ही 60 दिवसांपेक्षा कमी दिवस भारतात होता का आणि त्याच्या सलग 4 वर्ष मिळून, आधीचे 4 वर्ष मिळून 365 दिवसांपेक्षा कमी दिवस भारतात होतात का? जर तसं असेल तर तुम्हाला नॉन रेसिडेंट समजलं जाईल, अदरवाईज तुम्हाला रेसिडेंट समजलं आहे. आता ही जी काही कंडिशन आहे ना, ती कंडिशन इंडियन सिटिझन असेल जो अब्रॉडमध्ये काम करतो आहे त्याच्यासाठी, किंवा इंडियन शिपवरती एखादा जर क्रू मेंबर म्हणून गेला असेल तर त्या लोकांसाठी फक्त पहिली कंडिशन लागू होते 182 दिवसांची. ही जी दुसरी कंडिशन आहे 60 दिवस आणि 365 दिवसांची, ती कंडिशन त्यांना लागू होत नाही. आता ह्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा आर्थिक वर्ष 24-25साठी माझंच घ्या की मी भारताबाहेर गेली, 1 ऑगस्ट 2024ला भारताबाहेर गेली आणि मग मार्च 25पर्यंत येणारच नाही आहे भारतात. मग आता मी भारतात किती दिवस होती? तर एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे 122 दिवस मी भारतात होती. म्हणजे ह्या आर्थिक वर्षात मी 182 दिवसांपेक्षा कमी दिवस भारतात होती. मग मी लगेच एन-आर-आय होणार का? तर नाही, मला दुसरी कंडिशन बघायची आहे. मग मी 60 दिवसांपेक्षा कमी दिवस भारतात होती का ह्या वर्षात? तर नाही, मी तर 122 दिवस होती, म्हणजे 60पेक्षा जास्ती दिवस होती. आणि आधीच्या 4 वर्षात तर मी कधी भारताबाहेर गेलीच नाही आहे, म्हणजे तिथे पण 4 वर्ष मिळून 365 दिवसांपेक्षा जास्ती दिवस भारतात होती. मग अशा वेळेस भले ह्या वर्षात मी 182 दिवसांपेक्षा कमी असेल, पण दुसरी कंडिशन मी फुलफिल नाही केली, म्हणून मी ह्या आर्थिक वर्षासाठी रेसिडेंट ठरणार. हे जे काय 182 दिवस आहेत किंवा 60 दिवस आहेत किंवा 365 दिवस आहेत, ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर त्यासाठी तुमच्या पासपोर्टच्या एंट्रीज बघितल्या जातात. तुम्ही इंडियामध्ये कधी एंट्री केली आहे किंवा इंडियामधनं कधी एक्झिट केली आहे, ह्या डेट्स तुमच्या पासपोर्टवरती असतात. ह्या डेट्सवर ना तुम्ही किती दिवस भारतात होतात हे मोजलं जातं. अर्थात एंट्री डे आणि एक्झिट डे दोन्हीही ह्यात इन्क्लूड केले जातात. मग आता जर तुम्ही एन-आर-आय आहात, मग तुम्हाला कुठल्या इन्कमवरती टॅक्स भरायचा आहे ते आपण समजून घेऊया. आता जसं रेसिडेंटसाठी ना 5 हेड्स ऑफ इन्कम आहेत, तसेच तेच सेम 5 हेड्स ऑफ इन्कम नॉन रेसिडेंटसाठी आहेत. कुठले आहेत ते हेड्स ऑफ इन्कम? पहिला आहे सॅलरी, दुसरा आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरा आहे कॅपिटल गेन, चौथा आहे बिझनेस इन्कम आणि लास्ट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सेम हेड्स ऑफ इन्कम एन-आर-आयसाठी आहेत. मग आता प्रत्येक हेडवाईज आपण टॅक्सेशन समजून घेऊया. पहिलं आहे सॅलरीचं. आता समजा तुम्ही एन-आर-आय आहात, पण तुम्ही एका इंडियन कंपनीच्या पेरोलवर आहात आणि तुम्हाला त्या इंडियन कंपनीमधनं सॅलरी येते. मग तुम्ही इंडियामध्ये सर्व्हिस द्या किंवा इंडिया बाहेर सर्व्हिस द्या, ते मॅटर नाही करत. जर तुम्हाला इंडियन कंपनीच्या पेरोलमधनं सॅलरी येते तर त्या सॅलरीवरती तुम्हाला इंडियामध्ये टॅक्स भरावा लागेल. दुसरं आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. जर तुम्ही एन-आर-आय आहात पण इंडियामध्ये एखादी तुमचा फ्लॅट आहे किंवा एखादं घर आहे जे तुम्ही भाड्याने दिलं आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न येतं आहे, मग त्या उत्पन्नावरती तुम्हाला इंडियामध्ये इन्कम टॅक्स भरावा लागेल. तिसरं आहे कॅपिटल गेन.
म्हणजे काय आहे, तर तुम्ही एखादी इंडियामधलं प्रॉपर्टी आहे, एखादं घर आहे किंवा फ्लॅट आहे ते विकलात आणि त्याच्यावरती तुम्हाला कॅपिटल गेन झालं आहे किंवा इंडियन मार्केटमध्ये तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत किंवा म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवले आहेत, तर मग ह्याच्यातून जो काही तुम्हाला कॅपिटल गेन येतो आहे, त्या कॅपिटल गेनवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. चौथा आहे बिझनेस इन्कम. आता तुम्ही इंडियाच्या बाहेर आहात, म्हणजे NRI आहात, पण इंडियामध्ये काहीतरी व्यवसाय करताय किंवा प्रोफेशनल इन्कम येतं आहे इंडियामधनं तुम्हाला, तर मग तिथे तुम्हाला सेम प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायचं आहे. जो काही प्रॉफिट आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आणि लास्ट आहे तुमचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, म्हणजे तुम्हाला इंडियामधनं काही डिव्हिडंड इन्कम आहे, काही इंटरेस्ट इन्कम आहे किंवा कमिशन इन्कम आहे, तर ह्या असं जर काही उत्पन्न असेल तर ह्या उत्पन्नावर सुद्धा तुम्हाला इंडियामध्ये टॅक्स भरावा लागेल. आता इथे ITR फॉर्मसुद्धा सेम आहेत, म्हणजे आपण 1, 2, 3, 4 जे ITR फॉर्म आहेत रेसिडेंटसाठी, सेम ITR फॉर्म्स नॉन रेसिडेंटसाठी पण आहेत. पण रिटर्न भरताना ना एक तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस म्हणून एक टॅब असतो, तिथे ड्रॉपडाऊनमधनं नॉन रेसिडेंट आहात की रेसिडेंट आहात ते सिलेक्ट करा आणि मग तो फॉर्म भरा. सो आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला कळलं असेल की भारतासाठी नॉन रेसिडेंट म्हणजे कोण आहेत आणि जर तुम्ही नॉन रेसिडेंट असाल तरीसुद्धा कुठल्या उत्पन्नावर तुम्हाला इंडियामध्ये इन्कम टॅक्स भरायचं आहे किंवा भले टॅक्स नसेल येत आणि उत्पन्न असेल तर निदान रिटर्न तरी तुम्हाला भरावं लागेल हे तुम्हाला समजलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.